जर मुलाचं वडिलांसोबत पटत नसेल आणि वडिलाचं मुलासोबत पटत नसेल तर हा प्रॉब्लेम दोघांचाही नाही, हा प्रॉब्लेम जनरेशनचा आहे. तर 7 जनरेशन म्हणजे 7 पिढ्यांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर ही जनरेशन त्यांच्या जन्मापासून ठरत असते. जे 1928 ते 1945 मधले जनरेशन मध्ये जन्मलेले लोक आहेत ती सायलेंट जनरेशन म्हणतात. बघा, ही खूप शिस्तबद्ध असते. युद्धानंतरच्या कठीण काळात हे वाढलेले आहेत. त्यानंतर मेहनत, साधेपणा, जीवन, तंत्रज्ञानापासून हे दूर होते. पण त्यानंतर आहे बेबी बूमर्स. ते यांना बेबी बूमर्स का म्हणतात? कारण हे दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मले म्हणून. तर बघा, ह्यांचं वैशिष्ट्य पाहिलं तर स्थिर नोकरी, पैसा बचत यांच्यावर त्यांचा फोकस होता. रेडिओ, टीव्ही युगात वाढलेले आहेत. मेहनती पण तंत्रज्ञानाशी सावकाश जुळून त्यांनी घेतलेलं होतं आणि नोकरीमध्ये निष्ठा जास्त होती. जनरेशन यक्स पहा, पहिली कॉम्प्युटर जनरेशन, कॉम्प्युटरची सुरुवात झाली. प्रॅक्टिकल विचार, थोडे विचार चेंज झाले. जॉब बॅलन्स, पर्सनल लाईफ दोन्ही त्यांना महत्वाचं होतं. मोबाईल पूर्व काळ आणि इंटरनेटचा काळ यांनी दोन्ही पाहिलेला आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे मिलेनियल्स, याला जनरेशन वाय सुद्धा म्हणतात. अतिशय महत्वाचं, जे 1981 ते 96 मध्ये जन्मलेले आहेत. तर वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेट, स्मार्टफोनच्या युगाची सुरुवात झाली होती. सोशल मीडिया जनरेशन आहे. करिअर बद्दल अँबिशियस आहेत आणि जलद बदल स्वीकारणारी ही जनरेशन आहे. त्यानंतर पहा झेड जनरेशन, नेपाळमध्ये यांनीच कार्यक्रम केलेला आहे. पहा, यांचं वैशिष्ट्य म्हणजे जन्मापासूनच स्मार्टफोन, युट्यूब, इंस्टाग्राम, मल्टीटास्किंग, 2 काम करतात. बघा, तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून आहेत. कॅल्क्युलेटर द्या त्यांना, तोंडी वजाबाकी येणार नाही. जलद माहिती मिळवण्याची सवय, गुगल सर्च करतात. ऑनलाईन ट्युशन, क्लासेस, जॉब सुद्धा हे बरंचसं ऑनलाईन करतात. त्यानंतर अल्फा जनरेशन, बघा 2013 ते 2025 मध्ये जन्मलेले. एआय युगातील पहिली पिढी. नेमकंच एआयचं इंट्रोडक्शन झालं. स्क्रीन टाईप खूप जास्त वाढलेला आहे. डिजिटल टॉयज, टॅबलेट, सगळे डिजिटल त्यांचे खेळणे आहेत. ऑनलाईन गेमिंग, डिजिटल लर्निंग हे करतात. विचार तर यांचे खूप ऍडव्हान्स आहेत. बघा कसा फरक होत चाललेला आहे जनरेशन मध्ये. त्यानंतर येतं पहा बीटा जनरेशन, हे नाव दिलेले आहे जनरेशनचे. 2025 ते 2040 मध्ये जन्मणारे. पहा, एआय, रोबोटिक्स मध्ये वाढणारे आहेत. हे पूर्णपणे डिजिटल जग असणारे यांचं, तंत्रज्ञानावर अत्यंत अवलंबून असणारे, टेक्नॉलॉजी शिवाय हे जगू शकणार नाही. मानसिक आरोग्यावर 100% परिणाम होणार आहे या पुढच्या पिढीमध्ये. म्हणजे बीटा जनरेशनला खूप खतरनाक युगामध्ये सर्वाइव्ह करावं लागणार आहे. डिजिटलची खूप क्रांती झालेली असणार आहे. म्हणजे आपण जो विचार करतो की आपलं मागच्या पिढीसोबत का पटत नाही, तर बस यामुळेच पटत नाही, कारण जनरेशन मध्ये खूप बदल झालेला आहे आणि दोन्ही जनरेशन मध्ये गॅप तयार होतो. त्यामुळे थोडंसं मागच्या जनरेशननं आणि थोडंसं पुढच्या जनरेशननं जर ऍडजस्ट केलं तर दोघांचं एकमेकांना समजणार आहे. माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या जनरेशनचे आहे कॉमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.